हॅलो एव्हरीवन. मी म्हटलं आज घरी सँडविच बनवते. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं कसं बनवते मी सँडविच. तर हे आहे मशरूम सँडविच बनवणार आहे मी. हे आहे मशरूम बोलवले मी, बटन मशरूम. आणि हा आहे मका. बटन मशरूमसाठी मका, सांबार आणि हा गव्हाचा ब्रेड. गव्हाचाच ब्रेड बनवला, थोडा टेस्टी आणि हेल्दी पण राहतो म्हणून. आणि हे चीज. आता मी बनवते सँडविच, बटन मशरूम सँडविच. आधी मी छान बारीक कांदे कापून घेते. मी कांदे आणि सांबार कापून घेतला बारीक बारीक. आणि मक्याचे दाणे काढून घेते. स्वीट कॉर्न आहे ते, स्वीट कॉर्नचे दाणे काढून घेते. मका छिलून झाला माझा. आता मी मशरूम आणलेले तसेच आहे, दुकानामधून स्टोरमधून आणले तसेच आहे. आता मी त्याला धुवून टाकावं लागेल. हे बघा, आणलेले थोडे असे माती बोलते की हे कोको पावडर लागलेलं आहे, पूर्ण कोको पावडर. छान आहे बटन मशरूम, कोको पावडर लागलेला आहे. छान धुवून टाकते मी याला आता. आणि धुवून त्याचे बारीक काप कापेल नंतर. पाण्यामध्ये मशरूम मी भिजत घातले, कारण याच्यामध्ये खूप सारा कोको पावडर आहे आतमध्ये. आधी थोड्या वेळ भिजत घालते आणि नंतरच ते मग त्याची कटिंग करणार बारीक बारीक. मशरूम सँडविचसाठी मशरूम थोडे बारीक बारीक कापून घेते. छान त्याला मी स्वच्छ धुवून घेतले आधी पाण्यामध्ये. आणि आता मशरूम कापून घेते बारीक बारीक. आणि मिरची 2 मिरची टाकते. 3 घेतले आहे, पण 3 नाही टाकणार, 1 काढून ठेवते, जास्त होते. 2 मिरची टाकते त्याच्यामध्ये. बटन मशरूम सँडविचसाठी मी 2 मिरचीच टाकत आहे फक्त. मी थोडं किसान मिक्स फ्रूट जाम पण आणलं आहे. ते थोडं जाम मला आवडते. बटन मशरूममध्ये चीज सोबत जाम वापरते मी थोडं, मला छान वाटतं. म्हणजे तिखट गोड छान वाटतं ते. आणि ब्रेड तर मी हेच वापरते, कणकेचे ब्रेड. कांदा, सांबार, मशरूम आणि मका, मिरची हे सगळं मी मिक्स करून घेत आहे एका बाउलमध्ये. मिक्स करून मग सँडविचमध्ये भरणार हा सगळा. बटरच्या जागेवर मी तूप वापरते. हे शुद्ध घी आहे माझ्याकडे, हेच वापरते जास्त मी. 1 किलोचा आहे. तूप विरघळल्यानंतर हा गव्हाच्या पिठाचा ब्रेड थोडा आधी शेकून घेते. असे 2 ब्रेड छान शेकून घेते आधी. ब्रेड मी पलटवून घेतले. आता याच्यावरती मी चीज टाकत आहे. दोन्ही ब्रेडवरती चीज टाकून घेते छान. हे अमूलचं चीज आहे. छान पसरवून घेते चीज. मी मस्त असं चीज टाकलं छान. आणि आता याच्यावरती जे मिक्स केलं होतं मी, मका, मिरची, कांदे आणि आपलं सांबार, हे सगळं टाकून घेत आहे याच्यावरती. आणि मेन म्हणजे मशरूम पण छान बारीक बारीक कापून याच्यावरती आता वरती स्टफिंग करत आहे छान. आता हे थोडं फ्राय होत आलं. मी आता याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवते आणि छान मग खालून परतवून घेते परत छान. थोडंसं अजून तूप टाकते त्याच्यामध्ये.
तुम्ही समजलेच असाल, बटरच्या ऐवजी मी तूप घालते, घरचंच तूप आहे, घरचंच तूप घालते. मी याला छान वाफ येण्यासाठी असं झाकून ठेवलं. बघू आता. वाव, हे बघा चीज किती छान मस्त हे झालंय. मस्त एक नंबर चीज झालं. आता याला मस्त कापून घेते. हे बघा मस्त चीजी सँडविच, बटन मशरूम सँडविच. चला तर आता खाऊया.